नमस्कार मित्रांनो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार वाद असल्याचं बोललं जात आहे. महाजन यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करताना मुख्यमंत्री असताना घरात बसून पाहणी केली, आताही त्यांनी घरात बसूनच पाहणी करावी असा उपरोधिक टोला लगावला. दरम्यान या टीकेला सडेतोड उत्तर देताना अंबादास दानवे यांनी थेट गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दानवे यांनी असा दावा केला आहे की नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या एका समर्थक माजी नगरसेवकाने भाजपच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर राज्यातील आधीच गँग वॉरच्या घटना घडत असताना अंबादास दानवे यांनी थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाजन यांच्या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकरेंवर टीका करायची गिरीश महाजनांची औकात आहे का? गिरीश महाजनांना एका समर्थक माजी नगरसेवकानं नाशिकमधील भाजपच्या एका आमदाराला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. एवढंच नाही तर दानवे पुढे म्हणाले की गिरीश महाजनांचं समर्थक आणि नाशिकचा माजी नगरसेवक भाजपचा आमदार या दोघांचीही नावं मला माहिती आहे, पण ती नावं मी सांगणार नाही, तुम्हीच शोधा. याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.